राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची चर्चा काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही। काहीही चर्चा सुरू असली तरी अजित पवारांना मात्र तो मी नव्हेच असा पवित्रा घेतलाय। पण झालेल्या घडामोडींमुळे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच घाम फुटलाय। कारनं गेटला दिलेली धडक, कारमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे हे कुणीही ओळखेल, पण अजित पवारांनी वेगळाच सूर आळवला। मी ज्या कारमध्ये होतो त्या कारला अपघात झाला नव्हता, मी लपून कशाला कुठे जाऊ, मी उजळ माथ्याने फिरणार आहे असं अजित पवारांनी निक्षून सांगितलं। मी लपून गेलेलो नाही। हे जे काही चाललंय ना, मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे। मला काय लपून जायचं कारण आहे? मी बैठकीला गेलो, मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हती, मी त्या गाडीत नव्हतो। शरद पवार उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते। त्यांच्या सोबत जयंत पाटीलही उपस्थित होते। त्याच वेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यावर अजित पवार दुसऱ्याच गाडीनं चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले। तिथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। अर्थात अजित पवार ही चर्चा नाकारत असले तरी त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही। पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल, त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर नाही। शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे शरद पवार गटाच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अजितदादा तर रिलेटिव्ह आहेत, त्या बाबतीत वडीलधारे म्हणून ते भेटले असतील, का नाही भेटणार? मलाच लोकांना विचारायचं आहे, घरामध्ये सुद्धा जेव्हा वाद असतो तेव्हा लोक भेटत असतात, पण शेवटी भूमिका आपण कधी बदलत नसतो। पवारसाहेब भूमिका बदलणार नाही। बीजेपीच्या विरोधात पवारसाहेब आधी होते, आत्ताही आहेत आणि पुढेही राहतील असा विश्वास आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे। शरद पवार आणि अजित पवार काका पुतणे आहेत, त्यामुळे त्यांच्या भेटीत काहीच गैर नाही। मात्र शरद पवार महाविकास आघाडीत तर अजित पवार महायुतीत असल्यानं आणि लपून भेट झाल्यानं चर्चेला ऊत आलाय। परिणामी अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही चर्चेला विराम मिळण्याची चिन्ह दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि